भावानो हा साऊथचा तोच तमिळ दिग्दर्शक आहे ज्यानं अपरिचित त्यावेळी अपरिचित सारखा पिक्चर आणला होता। अपरिचित असू दे, आय असू दे किंवा नायक असू दे, जे पिक्चर अजून पण टीव्हीवर हिट आहेत तसे पिक्चर आणणारा माणूस हा आता गेम चेंजर सारखा पिक्चर घेऊन आला। म्हणजे याचं काय, आणि पहिला याच्या आधी आणला त्यानं हिंदुस्तानी 2 आणि त्याचं म्हणजे त्याचे मेम्स अजून चालूच आहेत, तर त्याचं दुःख किंवा त्याची जखम अजून वाळलेली नाही तोपर्यंत त्यांनी गेम चेंजर घेऊन आला। आणि बघा रामचरण यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचा RRR पिक्चर आला होता, त्याच्यानंतरचा सगळ्यात मोठा हा गेम चेंजरच पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये स्क्रिप्ट सिलेक्शन हे खूप मोठं चुकीचं झालेलं आहे। आता हे जे शंकर आहे ज्यांनी अपरिचित काढला, नायक काढला किंवा आय सारखा पिक्चर काढला किंवा रोबोट काढला, असे आयकॉनिक पिक्चर जे घेऊन आले त्यांनी गेम चेंजर सारखा पिक्चर घेऊनच का आला। म्हणजे याच्यावरून एक कळतंय की हे जे शंकर आहेत ना हे जवळजवळ 90s मध्येच ना अडकून बसलेत, म्हणजे 90च्या दशकातून ते बाहेरच येणं झालेत। आता त्यांचा जो नायक होता, आता तुम्ही हा गेम चेंजर पिक्चर बघितला असाल ना तर तुम्हाला याच्यामध्ये कळेल की थोडा नायक थोडा अपरिचित सगळं काही भेसळ करून एक फोडणी दिली आणि जे काय प्रोडक्ट बनलंय त्याला आपण गेम चेंजर असं नाव दिलंय। आता तो गेम चेंजर इतका फालतू पिक्चर निघाला की त्याच्यामध्ये काय म्हणजे नुसत्या अशा घटना व्हायला लागलेत, एकानंतर घटना व्हायला लागलेत आणि शेवट याचा काय आपल्याला माहीतच आहे। आणि रामचरण यांची ॲक्टिंग, आता ॲक्टिंगबद्दल काय बोलायचं, स्टोरीतच दम नसेल तर ॲक्टिंग म्हणजे तो माणूस करणार तरी काय ॲक्टिंग। हा पिक्चर बघताना मला अक्षरशः म्हणजे की नाही नायकचा पुढचा पार्ट चालू आहे, पुढचा नाही मी तर म्हणेन मागचा पार्ट चालू आहे का काय असं वाटतंय। हा पिक्चर बघताना अक्षरशः मला की नाही 20 वर्षापूर्वी मागं गेलोय का काय, 10-12 वर्षापूर्वी मागं गेलोय आणि मग पिक्चर बघायला लागलोय असं मला वाटायला लागले। म्हणजे मी नायक ज्यावेळी बघितला होता, मी बहुतेक अप्सराला बघितला होता कोल्हापूरमध्ये थिएटरमध्ये, त्यावेळी टाळ्या आणि शिट्ट्या जोरात होत्या, त्यावेळची ती कॉन्सेप्ट चांगली होती। पण आता हा गेम चेंजर बघत असताना की हा डायरेक्टर सध्या तो पचण्यासारखाच नाही आहे विषय, त्यामुळे हे शंकरचं जे काय आहे ना ते अधपतन सुरू आहे। आता शंकर हे ओळखलं जातात आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी, त्यांनी रोबोट सारखा पिक्चर काढला किंवा आय सारखा पिक्चर काढला की किंवा अपरिचित, ह्या सगळ्या पिक्चरमध्ये त्यांनी तुम्ही जर बघितला ना क्रिएटिव्हिटी दिसते, त्यांना टेक्नॉलॉजी आवडते, त्यांना खूप काही गोष्टी दाखवायला एक्सपेरिमेंट करायला आवडतात। पण सध्या गेम चेंजरमध्ये बघितलं ना तुम्ही काय, त्यांनी फक्त गाण्यावर भरपूर पैसे खर्च केलेत आणि त्या गाण्यामध्ये त्यांना वेगवेगळं काहीतरी दाखवायचं आहे, हे कुठंच काही पचत नाही। त्यामुळं एकच मुद्दा इथं कळतोय की शंकर का मागं पडले, किंवा जे काही त्यांनी हिंदुस्तानी 2 काढला तो पण 90च्या थीमवरच काढला आणि जो आता गेम चेंजर आला तो पण त्याच थीमवर निघाला। म्हणजे ज्या गोष्टी आधी झाल्यात, जे बघून कंटाळा आलाय, जे झालंय त्याच पद्धतीचं त्याने हा काढलाय। आता पुढचा पिक्चर त्यांनी ह्याच धाटणीतला काढू नये म्हणजे झालं। त्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं ना यांचं अधपतन चालू आहे। बाकी तुम्ही जर शंकरचे फॅन आहात तर त्यांचा कुठला पिक्चर तुम्ही बघितला आणि कुठला आवडलाय हे नक्की कॉमेंट करा।